तरसोद बायपासच्या डांबरीकरणामध्ये भ्रष्टाचार झाला, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आता चांगलेच संतापले. डांबरीकरणामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला. उड्डाणपुलाच्या लगत माती धसल्यानं वाहतूक सध्या बंद आहे. पाळधी ते तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपूल खालची ही घटना समोर आली होती. तर यानंतर आता पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी चांगलाच संताप व्यक्त केलेला आहे. तर कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. हे बघा, ती जरी चालू केली गेली असली तरी त्यामध्ये रस्त्याचे जे डांबरी भाग आहे ते पूर्ण खचलेले आहे. म्हणजे मला असं वाटतं की डांबरामध्ये सुद्धा भ्रष्टाचार त्या काळामध्ये झालेला दिसतोय. त्यामुळे जिथून टायर गेलेले आहेत तिथे पूर्ण चाऱ्या पडलेल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशी केली गेली पाहिजे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला जेलमध्येच टाकलं पाहिजे असा माझा स्वतःचा विचार आहे. या गोष्टी सगळ्या येतात त्या आमदार, खासदार आणि मंत्र्यावर. आम्ही तर मागणी केलेली पूर्वीपासून, जेव्हा काम चालू होतं तेव्हा पण आणि आज पण मागणी करतोय की त्या डांबराची, ते डांबर मला वाटतं ते नकली डांबर असावं, त्याच्यामुळे आज रस्ता खचतोय.